शिवरायाचे प्रणाली. साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसलेंनी रायगडावर आज भाषण केले. यावेळी त्यांनी थेट अमित शहांसमोर बोलताना शिवाजी महाराजांसह युगपुरुषांचा वारंवार होणारा अवमान थांबवण्यासाठी अजामीनपात्र कायदा तयार करावा या मागणीचा पुनरुच्चार केलाय. तसंच राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनात शिवरायांचं स्मारक व्हावं अशी मागणी देखील उदयनराजेंनी केली आहे. कायदा करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री फडणवीसांनी दुजोरा देताना शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रातच तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. महाराजांच्या बाबतीत, जिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण शासन मान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, जेणेकरून कुठल्या प्रकारचा भेदभाव होता कामा नये, कुठल्या प्रकारचं ते निर्माण होऊ नये. आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरूनच लोटून दिलं पाहिजे. पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाहीनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम आपण निश्चितपणे करू. मी देवेंद्रजींशी कानावर घातलंय आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे, पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून, त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे. अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टातही ते हायकोर्टाला पाठवलंय. महाराज, आपण महाराजांचे मावळे आहोत, हार मानणार नाही. हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक झालं पाहिजे, हा प्रयत्न आपला असेल. रायगडावरील कार्यक्रम संपल्यावर अमित शहांनी राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या निवासस्थानी स्नेहभोजन केलं. यावेळी तटकरे